माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। गीत रामायणकार गदी माडगुळकर यांच्या पंचवटी निवासस्थानावरून त्यांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत। पुण्यात शिवाजीनगर इथे असलेल्या गदिमांचं पंचवटी निवासस्थान पाडण्यास विरोध केल्यानं नातेवाईकांकडून त्रास दिला जातोय असं त्यांनी म्हटलं। सोशल मीडियावर सुमित्र यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे। वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं नातेवाईकच त्रास देत आहेत असा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला। ही पंचवटी वास्तू बिल्डरला विकण्यासाठी जवळच्या नातेवाईकांचा दबाव आहे, मात्र त्याला विरोध केल्यानं धमक्या येत असल्याचं सुमित्र माडगुळकर यांनी म्हटलेलं आहे। आपण जाणता की गदिमा जेव्हा हयात होते तर तेव्हा ते म्हणायचे की जोपर्यंत ही पंचवटी वास्तू आहे तोपर्यंत माझे अस्तित्व आहे। त्यामुळे गदिमांनी अगदी गरिबीतनं वर आले आपल्याला माहिती आहे। त्यामुळे गरिबांच्या कष्टाने उभारलेली ही वास्तू ही जतन व्हावी, पुढच्या पिढीपर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे। पण अनफॉर्च्युनेटली माझे जवळचे नातेवाईक आम्हाला जीवाची धमकी देणं, आम्हाला धक्काबुक्की करणं असे उद्योग करतात। तसं माझं बदनामी करणं, माझ्यावर फेसबुकवरती पोस्ट टाकणं, मी आणि माझी बायको आम्ही म्हणून आईचा छळ करतोय अशा खोट्या पोस्ट टाकणं असे उद्योग त्यांनी सुरू केले। एकतर मला सारखं घरातनं तू निघून जा, तुझा इथे काही संबंध, कोण सांगतं हे? अगदी जवळचे नातेवाईक, तुझा इथे काही संबंध नाही आहे, पंचवटी पाडली की तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ, तसंच जीवाच्या धमक्या देतात, तुम्ही घरातनं निघून जा, हे त्यांचं म्हणणं आहे। पण मी लग्न करून या घरात आलेली आहे, मी या घरातनं कुठेही जाणार नाही। दरम्यान या प्रकरणावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार नेमकं काय म्हणतायत ते बघूया। मी त्यांच्या परिवाराशी संपर्क साधीन। गदिमा आमचं महाराष्ट्राचं देशाचं वैभव आहे। त्यांच्या असलेल्या सर्व वास्तू आणि त्यांच्या कुठल्याही मिळकतीवर अन्याय न होणं हे पाहणी आमची जबाबदारी आहे। मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर मार्ग न्यायिक असेल तो घेईन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली। जनमानसात जाऊन मिळून मिसळून काम करण्याचा